आता इथे बघा कृती सांगितली आहेत तुम्हाला 2 करायला. तर पुढील माहितीप्रमाणे त्रिकोण काढण्याचा प्रयत्न करा. तर पहिलं उदाहरण बघा तिथे काय आहे, त्रिकोण ABCमध्ये मापकोन A 85 अंश दिला आहे आणि मापकोन B 115 अंश दिलेला आहे आणि लेंथ ऑफ AB 5 सेंटीमीटर दिली. आता इथे जेव्हा तुम्ही हा कोन काढायला जाताल तेव्हा हा त्रिकोण काढायला जाताल तर हा त्रिकोण तुम्ही काढू शकाल, परंतु आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज ही किती असते, 180 अंश असते. मग आता इथे ज्या आपल्याला 2 कोनांची मापं दिलेली आहेत त्यांची जर बेरीज आपण केली तर ती बेरीज येते 200 अंश. मग हा त्रिकोण तयार होईल का, तर त्याचं उत्तर आहे नाही. हा त्रिकोण काही तयार होणार नाही, कारण त्रिकोणाच्या कोनांची मापांची बेरीज ही 180 अंशच असते. ती त्यापेक्षा कमीही नसते आणि जास्तही नसते. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. आता दुसरा जो प्रश्न आहे त्रिकोण PQRमध्ये लेंथ ऑफ QR बरोबर 2 सेंटीमीटर, लेंथ ऑफ PQ बरोबर 4 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ PR बरोबर 2 सेंटीमीटर असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर हे आता दोन्ही प्रश्नांचं त्यांनी खाली एकच प्रश्न विचारला की वरील दोन्ही त्रिकोण तुम्ही काढू शकलात का, काढू शकत नसाल तर त्यामागील कारण शोधा. आता पहिल्याचं उत्तर तर आपण मिळवलेलं आहे. आता दुसऱ्याचं उत्तर बघा इथे, ही जर PQ आपण 4 सेंटीमीटर घेतली तर ही PQ त्यांनी आपल्याला 4 सेंटीमीटर सांगितली आणि जी दुसरी PR आणि RQ जी आहे ती 2-2 सेंटीमीटर सांगितली. जर इथे आपण ते कंस घ्यायला सुरुवात केली म्हणजे P वरनं 2 सेंटीमीटरचा एक कंस आणि Q वरनं 2 सेंटीमीटरचा, तर ते काय करतात इथे एकमेकाला जोडल्या जात आहेत, म्हणजे ते एकमेकाला छेदत नाही आहेत. म्हणजे बघा इथे वरनं खालपर्यंत ते मी घेतलेले आहेत, पण ते काय करतात एकमेकाला एका बिंदूमध्ये स्पर्श करतात पण ते छेदत नाही आहेत. आणि त्रिकोण काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की एक बिंदू जो छेदतोय, दोन्ही कंस जे आहेत ते एका बिंदूमध्ये एकमेकाला छेदत आहेत असा कंस आपल्याला तिथे अपेक्षित आहे. आणि इथे काय होते की 2 सेंटीमीटरचे 2 भाग ह्या PQ ह्या रेषेचे इथे तयार होत आहेत. तर याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही कंस काढता तेव्हा ते ज्या बिंदूपासून एक कंस काढतात ते काय करतो आपण, निम्म्यापेक्षा थोडं जास्त अंतर घेऊन तो कंस आपण काढलेला असतो, हे तुम्हाला माहीत आहे. आणि ह्या Q बिंदूपासून पण जर निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपण कंस काढला तरच तो कंस काय होतो, एका बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात आणि हे काय होत आहेत, एकमेकांना स्पर्श करतायत एका बिंदूमध्ये फक्त. त्यामुळे इथे काय होतोय, आपण हा त्रिकोण काढू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही पण यावरती विचार करा. आता इथे अधिक माहितीसाठी एक कृती त्यांनी सांगितली की त्रिकोण ABC असा काढा की लेंथ ऑफ BC 8 सेंटीमीटर, लेंथ ऑफ CA 6 सेंटीमीटर आणि मापकोन ABC बरोबर 40 अंश. आता पुढे काय माहिती दिली आहे की BC या 8 सेंटीमीटर लांबीच्या पायावर 40 अंशाचा कोन करणारा किरण काढा, त्यावर लेंथ ऑफ AC बरोबर 6 सेंटीमीटर येईल असे A साठी 2 बिंदू मिळतात. हे कंपासच्या साहाय्याने अनुभवा. म्हणजेच दिलेल्या मापांचे 2 वेगवेगळ्या आकारांचे त्रिकोण मिळतात. त्रिकोणाचे 3ही कोन दिले असतील व एकही बाजू दिली नसेल तर त्रिकोण काढता येईल का, असे किती त्रिकोण काढता येतील. इथे बघा आपण दिलेल्या माहितीवरून हा त्रिकोण काढलेला आहे. PC ही 8 सेंटीमीटर घेतलेली आहे, 40 अंशाचा B कोन घेतलेला आहे, त्यातनं हा किरण काढलेला आहे. CA त्यांनी आपल्याला 6 सेंटीमीटर सांगितलेली आहे. आपण 6 सेंटीमीटर अंतर कंपासमध्ये घेतलेला आहे आणि हा कोन काढलेला आहे. हा एक त्रिकोण आपल्याला त्यामुळे मिळाला. त्याचप्रमाणे ह्या 6 सेंटीमीटर अंतराचा हा इथे एक बिंदू आपल्याला मिळाला, म्हणजे ह्या एकाच रेषेवरती 2 Aचे बिंदू मिळाले, त्यातनं हा एक त्रिकोण काढलेला आहे. म्हणजे हा एक ABC वेगळ्या मापाचा आणि हा एक दुसऱ्या वेगळ्या मापाचा, असे 2 कोन आपल्याला इथे मिळालेले आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण हे 2 त्रिकोण आपल्याला 2 आकारांचे इथे आपण काढलेले